बुलढाण्याच्या शिवणी आरमाळ येथील शेतकरी कैलास नागरे यांनी खडकपूर्णा धरणातून सिंचनासाठी पाणी मिळावे म्हणून आत्महत्या केली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या पालकत्वाचा शब्द दिला होता, मात्र 4 महिने उलटले तरी कोणतीही मदत न झाल्यामुळे आता त्यांच्या पत्नी स्वाती नागरे यांनी अन्नत्याग करत आमरण उपोषण सुरू केलं आहे। बुलढाणा जिल्ह्यातील शिवणी आरमाळ गावातील स्वर्गवासी कैलास नागरे यांनी सिंचनाच्या पाण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली होती। खडकपूर्णा धरणातून 14 गावांना पाणी मिळावे यासाठी त्यांनी आत्महत्या केली होती। या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबांचं पालकत्व स्वीकारण्याचा शब्द दिला होता, मात्र या आश्वासनाला आता 4 महिने उलटून गेले आहेत आणि प्रत्यक्षात कोणतीही मदत मिळालेली नाही। या पार्श्वभूमीवर स्वाती नागरे यांनी आपल्या राहत्या घरातच अन्नत्याग करून आमरण उपोषण सुरू केलं आहे। ते आपल्या पतीसाठी न्याय मागत आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला होता, पण आता तोच शब्द हवेत विरल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे। शिवसेनेच्या राज्य प्रवक्ता जयश्री शेळके यांनी स्वाती नागरे यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी सरकारवर कठोर शब्दात टीका केली। मुख्यमंत्री स्वतः दिलेला शब्द विसरले आहेत। हे सरकार शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील आहे असे तीव्र शब्दात त्यांनी सांगितले। हे सरकार स्वीकारेल असा शब्द माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये दिलेला होता। दुर्दैवाने माननीय मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच दिलेल्या शब्दाचा विसर पडलेला आहे आणि राज्य सरकार आणि या राज्याचा कृषी विभाग हा शेतकऱ्यांच्या बद्दल किती अनास्था ठेवून आहे आणि किती असंवेदनशील आहे याचा प्रत्यय आपल्याला प्रत्येक दिवशी येतोय आणि असं सरकार आणि असे कृषी मंत्री या महाराष्ट्राला लाभलेत हे या राज्याचं दुर्दैव आहे।